शिवभक्तांनो, श्रावण महिन्यातील पहिल्या शनिवारला आपण विशेष भक्तिभावाने साजरा करतो. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाच्या उपासनेचा पवित्र महिना. या महिन्यातील प्रत्येक वाराला आपल्या धार्मिक परंपरेमध्ये एक विशेष महत्त्व दिले गेले आहे. सोमवार भगवान शिवांना समर्पित मानला जातो. शुक्रवार देवीच्या उपासनेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि श्रावणातील शनिवारलाही विशेष धार्मिक महत्त्व आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, श्रावणातील शनिवारला संपत शनिवार का म्हणतात? या दिवशी नेमके कोणत्या देवतांची पूजा केली जाते? शनिदेवांची पूजा कशी करावी? हनुमानाची पूजा कशी करावी? नरसिंह भगवानाची उपासना कशी करावी? पिंपळाची पूजा करण्यामागे काय महत्त्व आहे? या दिवशी कोणते व्रत आणि नियम पाळता येतात? आणि श्रावणातील शनिवार आपल्याला नेमका कोणता आध्यात्मिक संदेश देतो? आजच्या या व्हिडिओत आपण या सर्व गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. श्रावणातील शनिवारचे असे महत्त्व आहे की महाराष्ट्रातील धार्मिक परंपरेमध्ये श्रावणातील शनिवारला संपत शनिवार असे म्हटले जाते. या दिवशी व्रत आणि उपासना करण्याची परंपरा आहे. संपत म्हणजे केवळ पैसा आणि धन नव्हे, घरात सुखशांती असणे, अन्नधान्याची भरभराट असणे, कुटुंबामध्ये प्रेम असणे, संकटांपासून संरक्षण मिळणे आणि जीवनामध्ये समाधान असणे ही देखील खरी संपत्ती आहे. म्हणून श्रावणातील शनिवार हा देखील देवाची भक्ती करण्याबरोबर आपल्या कर्माचे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस म्हणून पाहू शकतो. शनिवारचा संबंध शनिदेवाशी जोडला जातो. शनिदेवाच्या कर्मानुसार फल देणारे देवता मानले जातात. त्यामुळे या दिवशी फक्त संकट दूर व्हावे म्हणून पूजा करण्यापेक्षा माझ्या हातून चांगले कर्मे घडून यावीत अशी प्रार्थना करणे हा या दिवसाचा सुंदर भाव आहे. श्रावणातील शनिवारला कोणाची पूजा करावी? महाराष्ट्रातील परंपरेनुसार श्रावण शनिवारी मुख्यतः शनिदेव, मारुती अर्थात हनुमानजी, नरसिंह भगवान आणि पिंपळ यांची पूजा केली जाते. आणि श्रावण महिना असल्यामुळे भगवान शिवाचे स्मरण आणि शिवपूजा ही नक्की करावी. म्हणून आजची भक्ती आपण अशा प्रकारे करू शकतो: शिवपूजा, हनुमान उपासना, नरसिंह स्मरण, शनिदेवाची पूजा, पिंपळ पूजा, दान आणि सेवा. सर्वप्रथम शिवाची पूजा. श्रावण महिना असल्यामुळे सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. घरातील देवांची पूजा करा. भगवान शिवासमोर दिवा लावा. शक्य असल्यास शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा आणि श्रद्धेने म्हणा ओम नमः शिवाय. श्रावणात शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. उपलब्ध माहितीनुसार साधा जलाभिषेकही भक्तिभावाने करता येतो. भगवान शिवांना बेलपत्रे, फुले आणि आपल्या परंपरेनुसार नैवेद्य अर्पण करू शकतात. हनुमानाची पूजा. श्रावणातील शनिवार हा हनुमान अर्थात मारुतीजी यांची उपासनेसाठीही विशेष मानला जाते. मराठी विश्वकोशात शनिवार हा मारुतीचा वार मानला असल्याचे नमूद आहे. म्हणून शक्य असल्यास हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. हनुमानजींना सिंदूर, तेल किंवा फुले अर्पण करण्याची तुमच्या स्थानिक मंदिरातील परंपरा असल्यास ती श्रद्धेने पाळू शकता. आणि हनुमान चालीसा पठण करा किंवा साधा मंत्र म्हणा ओम हनुमते नमः. हनुमानजींची भक्ती आपल्याला धैर्य, शक्ती, भक्ती आणि संकटाचा सामना करण्याची मानसिक ताकद यांची आठवण करून देते. नरसिंह भगवानांची उपासना. श्रावण महिन्याची पारंपरिक उल्लेखामध्ये नरसिंह भगवानांचीही पूजा सांगितली आहे. म्हणून ज्यांच्या घरामध्ये नरसिंह भगवानांची उपासना केली जाते त्यांनी श्रद्धेने नरसिंह भगवानांचे स्मरण करावे. प्रचलित श्रावण महिन्याच्या महात्म्याच्या वर्णनात उडीद डाळाची खिचडी नरसिंह भगवानांना अर्पण करण्याचा उल्लेख आढळतो. मात्र प्रत्येकाने हे करायलाच हवे असा आग्रह नाही. आपल्या घरच्या परंपरेनुसार साधा सात्विक नैवेद्य अर्पण केला तरी चालतो, पण श्रद्धा मात्र खरी हवी आहे. शनिदेवांची पूजा. आता येतो श्रावणातील शनिवारचा महत्त्वाचा भाग: शनिदेवाची उपासना. शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो. ज्यांना शक्य असेल त्यांनी शनिदेवाचे दर्शन घ्यावे. तुमच्या घरात किंवा स्थानिक परंपरेनुसार तीळ किंवा तिळाचे तेल, तिळाचा दिवा अर्पण करण्याची पद्धत असल्यास ती श्रद्धेने करू शकता. काही परंपरेमध्ये पिंपळाखाली तेलाचा दिवा लावण्याची ही पद्धत सांगितली जाते. पण लक्षात ठेवा, शनिदेवाची पूजा
पूजामध्ये फक्त 7.5 दूर करा किंवा माझं संकट दूर करा एवढीच नाही, शनिदेव आपल्याला आपल्या कर्माची आठवण करून देतात. म्हणून आज स्वतःला विचारा, मी प्रामाणिकपणे वागतो का? मी कोणावर अन्याय तर करत नाही ना? मी कोणाला फसवत तर नाही ना? मी माझ्या कर्तव्याशी प्रामाणिक आहे का? कारण देवाची पूजा आणि चांगले आचरण ही दोन्ही एकत्र असतील तरच भक्ती सुंदर होते. पिंपळाची पूजा. श्रावणातील शनिवारी पिंपळ म्हणजे वृक्षाची पूजा करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. मराठी विश्वकोशात शनिवार व्रतासारखी असल्याचा उल्लेख आहे. म्हणून आपल्या घराच्या परंपरेनुसार पिंपळाच्या झाडाला जाऊन श्रद्धेने दिवा लावू शकता आणि प्रदक्षिणा घालू शकता. मात्र झाडाला कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. पूजा म्हणजे निसर्गाची हानी करणे नाही, उलट निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा त्यामागचा सुंदर भाव आहे. श्रावणातील शनिवारचे व्रत करायचे असेल तर काही भक्त श्रावणातील शनिवारचे व्रत किंवा उपवास करतात. उपवास करायचा असल्यास आपल्या शरीराची क्षमता किंवा घराची परंपरा लक्षात घेऊन करा. पूर्ण उपवास, फलाहार किंवा आपल्या परंपरेनुसार सात्विक आहार, आपल्याला जे योग्य वाटेल ते करा. आरोग्यास त्रास होईल इतका कठोर उपवास करणे आवश्यक नाही. व्रताचा खरा अर्थ फक्त अन्नाचा त्याग नाही, वाईट विचारांचा त्याग, चुकीच्या कृतीपासून दूर राहणे आणि मनाला भक्तीमध्ये लावणे हेही व्रताचा भाग आहे. या दिवशी दान आणि सेवा करा. श्रावणातील शनिवारला आपल्या क्षमतेनुसार दान आणि सेवा करणे हा देखील सुंदर भक्तिभाव आहे. गरजू व्यक्तींना अन्नदान करा, धान्य द्या, आवश्यक वस्तू द्या किंवा शक्य असेल ती मदत करा. दान करताना दिखावा नको. देवाला दाखवण्यासाठी नव्हे तर मनापासून मदत करण्यासाठी दान करा. कारण देवापुढे दिवा लावण्याबरोबरच एखाद्याच्या जीवनात प्रकाश निर्माण करणे ही देखील भक्तीच आहे. श्रावणातील शनिवारीला काय टाळावे? या दिवशी शक्यतो खोटे बोलणे, फसवणूक करणे, कोणावरही अन्याय करणे, रागाने अपशब्द बोलणे, निंदा करणे, भांडणे, दुसऱ्याला जाणून बुजून त्रास देणे या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण आपण शनिदेवाची पूजा करतो आणि शनिदेवांचा संबंध कर्माशी जोडला जातो. म्हणून चांगली कर्मे हीच शनिदेवांना अर्पण केलेली खरी सेवा असेल. आपण या दिवसातून शिकू शकतो. श्रावणातील शनिवारची सुंदर प्रार्थना. आता आपण या पवित्र दिवशी भगवान शिव, हनुमानजी, नरसिंह भगवान आणि शनिदेवाच्या चरणी प्रार्थना करू. हे महादेवा, माझ्या हातून चांगले कर्म घडू दे. माझ्या मनातील राग, अहंकार, मत्सर, नकारात्मक विचार दूर होऊ देत. हे मारुतीराया, मला संकटाचा सामना करण्याचे धैर्य दे. हे नरसिंह भगवान, माझे व माझ्या कुटुंबाचे रक्षण कर. हे शनिदेव महाराज, माझ्या कर्मांना योग्य दिशा द्या आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. माझ्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदू दे. सर्वांच्या जीवनात आनंद राहू दे. ओम नमः शिवाय. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, शिवभक्तांनो, श्रावणातील शनिवार हा केवळ एखादा उपाय करण्याचा दिवस नाही. हा दिवस आपल्यातील 3 सुंदर गोष्टी आपल्याला शिकवतो. भक्ती करा, चांगली कर्म करा आणि गरजूंची सेवा करा. देवळात जाऊन पूजा करणे महत्त्वाचे आहेच, पण देवळातून बाहेर पडल्यावर आपण एखाद्या माणसाची कसे वागलो हे त्याहून महत्त्वाचे आहे. म्हणून श्रावणातील शनिवारचा एक संकल्प करूया. मी देवाची पूजा करेन आणि त्याचबरोबर माझ्या आचरणाची ही पूजा करेन. म्हणजे सत्य, प्रामाणिकपणा, दया आणि चांगली कर्म यांचा मार्ग. माता, पिता, कुटुंब, समाज आणि निसर्ग यांच्याशी प्रेमाने वागूया, हीच खरी भक्ती. श्रावणातील शनिवार आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण आपण आपल्या ह्या चॅनलवर श्रावणातील शिवपुराण, शिवलीला, अमृत, दासबोध तसेच श्रावणातील सर्व माहिती देत असतो. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. ओम नमः शिवाय. पार्वती पते शिव हर हर महादेव. शंभो शंकरा. हर हर महादेव.